पराभव सहन झाला नाही म्हणून पाकिस्तानी प्रेक्षक टीव्ही फोडतात हे आपण ऐकलंय, परंतु पराभव सहन न झाल्यामुळे कोणी जीव दिल्याचं ऐकलंय का? तर कोलकाता डर्बी म्हणजे भारतीय फुटबॉलच्या हातांना एक वेगळीच ऊर्जा येते. अख्खा देश मोहन बगानचा हिरवा लाल आणि ईस्ट बंगालचा पिवळा लाल अशा दोन भागात वाटला जातो. असंच काहीसं 1975 साली झालं. 1975च्या IFA शील्ड फायनल मध्ये ईस्ट बंगाल आणि मोहन बगान समोरासमोर आले. त्या सामन्यात ईस्ट बंगालने मोहन बगानला 5-0 अशा खूप मोठ्या फरकाने पराभूत केलं. आजही हा विजय कोलकाता डर्बीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय. या पराभवाची आठवण मोहन बगानच्या चाहत्यांना अजूनही शांतपणे झोपू देत नाही. हा पराभव न पचवता आल्यामुळे तेव्हा उमाकांत पलोदी नावाच्या मोहन बगानच्या चाहत्याने आत्महत्या केली. त्याने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं होतं की तो पुन्हा मोहन बगानचा खेळाडू म्हणून जन्माला येईल आणि पराभवाचा बदला नक्की घेईल. आजही दरवर्षी 30 सप्टेंबरला उमाकांत पलोदीला चाहते श्रद्धांजली वाहतात आणि त्याच्यासोबत तिकडे असलेले लोक त्यांची खंत व्यक्त करतात. मित्रांनो, फुटबॉल किंवा कोणताही खेळ पॅशनेटली बघण्यात काही गैर नाहीये, पण त्यातले चढ उतार आपल्या जीवापेक्षा जास्त मोलाचे कधीच नसतात. बरोबर ना?